मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. आपल्या समाजाची सामाजिक आणि कौटुंबिक रचना ही भावनिक दृष्ट्या ही काहीशी गुंतागुंतीची आणि किचकट आहे. बऱ्याचदा आपण काही निर्णय घेतो आणि ते निर्णय असं लक्षात येतं शेवटी, की हे निर्णय आपण चुकीचे घेतले गेले किंवा ते भावनेच्या भरात घेतले गेले किंवा आपल्यावर असलेल्या प्रेमापोटी ते घेतले गेले आणि शेवटी त्या प्रेमाचा कुठेतरी विश्वासघात झाला. कुटुंबामध्ये एखादा करता माणूस, कमावता माणूस उभा राहतो. मोठ्या उमेदीने तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि अशा उमेदीच्या काळामध्ये तो आपली घराला घरपण देण्यासाठी, आपलं घर उभं करण्यासाठी संपत्ती जमा करत असतो आणि मग ती संपत्ती ही परस्परावरील प्रेम आणि परस्परावरील विश्वास या 2 गोष्टीपोटी तो आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने करत असतो. पती-पत्नीचं नातं हे 7 जन्माचं नातं असतं असं आपण म्हणतो. परंतु बऱ्याचदा हे नातं पहिल्याच आयुष्यामध्ये किंवा एकाच आयुष्यामध्ये शेवटावर जाण्यापूर्वीच त्याच्यामध्ये बऱ्याचदा वितृष्ट निर्माण होतात आणि मग कोणीतरी कुणाला तरी धोका दिल्याच्या घटना समोर येतात. आपली प्रॉपर्टी आपण मुलाच्या नावावर काढतो, पत्नीच्या नावावर करतो आणि अशा वेळी ज्यावेळेस त्यांच्या प्रेमाची किंवा त्यांच्या भावनिक किंवा मानसिक आधाराची आपल्याला गरज असते, तर अशा वेळी ही कुटुंबातील सदस्य आपल्यालाच कुठेतरी घराबाहेर काढतात किंवा वृद्धाश्रमात टाकतात. अशा घटना आपण सातत्यानं सोशल मीडियावरून पाहत असतो. मात्र एक हायकोर्टाने याबाबत आता नुकताच एक निर्वाळा दिलेला आहे, की पत्नीच्या नावावर केलेली प्रॉपर्टी हीचा खरा मालक नेमका कोण असतो याच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाचा निर्णय हा कोर्टाने दिलेला आहे.